आणि आज सगळ्या संदर्भात दिल्लीतून अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, काल दिल्लीमध्ये काय झालं ते सगळ्यांनी पाहिलं। आता आंदोलकांची नेमकी काय भूमिका आहे, अभिजित दिपकेंची नेमकी काय भूमिका आहे आणि आज आंदोलनाचं कसं स्वरूप आपल्याला पाहायला मिळणार आहे? तर सोमेशशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीये। आज आंदोलनात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण का काल अभूतपूर्व गोंधळ दिल्लीच्या विविध रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळालेला होता। संसदेपर्यंत जाण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला, बॅरिकेड्स तोडून टाकलेले होते, उघडून टाकलेले होते, पोलिसांनी लाठीमारही केला। यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झालेत, काही आंदोलकही जखमी झाल्याची माहिती समोर येतेय। या सगळ्या आंदोलकांना थांबवण्याचे प्रयत्न पोलिसांच्या वतीनं काल केले जात होते। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। सोमेश, आज आंदोलनाचं नेमकं काय स्वरूप आपल्याला पाहायला मिळणार आहे, अभिजित दिपकेंची काय भूमिका आहे आणि सरकार चर्चेसाठी पुढे येणार आहे का? निश्चितच आपण आता उभे आहोत ते दिल्लीतील जंतर मंतरवर उभे आहोत आणि इथे आता पाहू शकतो आपण हेच आंदोलनाचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं। पाठीमागे स्टेज आहे आंदोलनाचा, आपण एकदा स्टेजही बघूया की साधारणपणे स्टेजची स्थिती सध्या ही आहे आणि आंदोलन स्थळी एकूण आंदोलकांची संख्या आणि जर आपण गर्दी पाहिली तर त्या तुलनेने जी आज इतके दिवस जी गर्दी होती त्यापेक्षा आज इथे गर्दी कमी दिसते। कदाचित सकाळचा वेळ आहे त्यामुळे गर्दी कमी आहे का, त्यानंतर दुपारच्या दरम्यान पुन्हा आंदोलकांची गर्दी वाढणार आहे का, असे असंख्य प्रश्न आहेत, परंतु तुलनेने आज गर्दी कमी दिसते। दुसऱ्या बाजूला हे आंदोलन सुरूच राहणार अशी घोषणा आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी केलेली आहे। काल दिवसभर ज्या पद्धतीने संपूर्ण दिल्लीमध्ये या आंदोलकांच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारे हिंसाचार झाला, दुसऱ्या बाजूला पोलिसांनी लाठीचार्ज केला, पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पण तरी सुद्धा पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी दिल्लीतील कायदा सुव्यवस्था आटोक्यात ठेवली। आणि आपण जर पाहिलं असेल तर असंख्य दृश्यांमधून हे दिसतंय की आंदोलकांनी देखील पोलिसांच्या गाड्या फोडल्या, पोलिसांवरतीही दगडफेक केलेली होती, सर्वसामान्य लोकांच्याही गाड्या फोडण्यात आल्या होत्या। आणि त्यानंतर आता आंदोलनाची ही स्थिती आहे की जिथे आपण पाहू शकतो की सध्या अभिजित दिपके आणि या आंदोलनाचे इतर सर्व नेते हे कुठे आहेत याविषयीची नेमकी माहिती अजून तरी उपलब्ध नाहीये। परंतु आपण जर पाहिलं तर जे आंदोलनस्थळी आता कार्यकर्ते ते सर्वसाधारणपणे नेहमी उपस्थित असलेल्या एकूण कार्यकर्त्यांच्या जवळपास 25% फक्त कार्यकर्ते उपस्थित आहेत असं आपण म्हणू शकतो। इतर सर्व कार्यकर्ते हे आजही अजूनही आंदोलनस्थळी आलेले नाहीयेत, किंबहुना पोहोचतायत असंही कदाचित म्हणता येईल। परंतु काल झालेल्या सगळ्या मोर्चाचा आणि त्या मोर्चामध्ये झालेल्या गोंधळाचा एक प्रकारचा नकारात्मक परिणाम आंदोलनावरती झाला असावा असंही चिन्ह दिसतंय, कारण कालच्या मोर्चामध्ये त्या मोर्चातील आंदोलकांवर काय कोणत्याही स्वरूपाचं नियंत्रण हे आंदोलन चालवणाऱ्या नियंत्रकांचंही राहिलेलं नव्हतं, या आंदोलनाच्या नेतृत्वाचंही राहिलेलं नव्हतं, इतकं मात्र स्पष्ट आहे। कारण अनेक आंदोलकांचा किंवा कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांचा दावा असा होता की आम्ही हे करायला सांगितलेलं नाहीये, पण तरी सुद्धा अनेक आंदोलकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे तोडफोड असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचा गोंधळ असेल, हिंसाचार असेल, या सर्व गोष्टी केल्या गेलेल्या आहेत। अजूनपर्यंत विशेष म्हणजे दिल्ली पोलिसांकडून कालच्या हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही स्वरूपाचा FIR किंवा गुन्हा नोंद झाल्याचं ऐकिवात नाहीये। दिल्ली पोलिसांची स्ट्रॅटेजी नेमकी या आंदोलनाला हाताळण्याच्या बाबतीत कशी आहे हे कळत नाही, कारण कालही जर आपण दिवसभर विचार केला तर पोलिसांनी मात्र केवळ आवश्यक तितक्याच बळाचा वापर केला। जर पोलिसांनी ठरवलं असतं तर ज्या दिल्लीमध्ये कोणतेही एखादा परिंदा भी पर नहीं मार सकता अशी स्थिती असते अनेक उच्च स्तरीय सुरक्षा यंत्रणांची, त्या दिल्लीमध्ये अशा प्रकारचा गोंधळ झाला, गदारोळ झाला, या सगळ्याभोवती अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करत राहू। सोमेश, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।